विश्व इंडियन पार्टीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन। विश्व इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य बापूसाहेब लांडगे यांचे दिनांक 12/3/2025 पासून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू आहे बेमुदत धरणे आंदोलन। कराड शहर हे विद्येचे माहेरघर असून अशा या कराड शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे। गुन्हेगारीवर वचक राहावा, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड तालुक्याचे DYSP यांनी जातीने लक्ष देऊन कायमस्वरूपी स्ट्रिंग ऑपरेशन राबवावे आणि दिवसरात्र गस्त वाढवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवावे अशा विविध मागण्यांकरता तहसीलदार कार्यालयासमोर विश्व इंडिया पार्टीचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम, कराड। जय शिवराय, जय भीम। मी सातारा जिल्हाध्यक्ष विश्व इंडियन पार्टी VIP। आज जे आंदोलन जे चालू केलं आहे बेमुदत धरणे आंदोलन, याचे मुख्य कारण की वारंवार आम्ही आंदोलन करण्याची का वेळ येते, तर मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाज हितासाठी कार्य करत असतो। तसेच आमचे काही पत्रकार बंधू आहेत की समाजाचा विषय घेऊन कुठं व्हिडिओ करणे, कुठं फोटो काढणे असे प्रकार केले जात असतात। काय तर अशांना धमकी देणे, परत जीवे मारण्याची धमकी देणे, कोयत्यानेच तोडतो अशा भाषा वापरल्या जात असतात। आणि यासाठी आम्ही कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये रितसर कायद्याच्या पद्धतीने तक्रारी पण नोंद केलेल्या आहेत, पण पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कडक कारवाई केलेली नाही। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की वारंवार आम्ही या बेकायदा अवैधंधवाले करणाऱ्यांना भिवून राहायचं का, भिवून सामाजिक कार्य करायचं का, यांनी बिनधास्तमध्ये खुल्लम खुल्ला पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे चालू ठेवायचे आणि आम्हाला सरळ सांगायचं, अरे माझ्यावर किती पण केसेस दाखल होऊ दे, मला काहीसुद्धा फरक पडत नाही, एका तासात मला पोलीस सोडून देतात। अशी जर यांची भाषा आली तर आम्ही सामाजिक कार्य कसं करायचं, पत्रकारांनी पत्रकारिता कशी करायची, म्हणून आज आपलं कराड शहर धोक्यात आलेलं आहे। आणि जे परभणी बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत अशा घटना आपल्या कराड शहरात घडू नयेत म्हणून आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे। आणि त्यातच मी जवळजवळ 5/2/2025 रोजी निवेदन अर्ज देऊन देखील या पोलीस प्रशासनानं आणि प्रशासकीय अधिकाऱ्याने माझ्या अर्जावर कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही। आणि आम्ही आत्ता आंदोलन करताना आम्ही मंडप घातलायला लागलो तर आम्हाला मंडप घालून दिलेलं नाही। की कराडचे प्रांताधिकारी जे आहेत ते म्हणतात की आंदोलनकर्त्यांनी मंडप घालायचा नाही, तर आमचं म्हणणं असं आहे की आंदोलनकर्त्यांनी मंडप का घालायचा नाही। आमचा जवळजवळ 3 तास या मंडप घालण्यात वेळ वाया गेला। माझं आंदोलन करण्याची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 7 दिलेले आहे आणि 5/2/2025 रोजी मी अर्ज दिलेला आहे, त्यांचं सही शिक्का आहेत माझ्या अर्जावर। मग त्यांनी मला कोणत्याही प्रकारचं कळवलं का नाही, एखादी नोटीस काढायचे, एखादी अर्ज पाठवायचा मला ना, तुम्ही मंडप घालू नका म्हणून। अशा पद्धतीनं ही सर्व प्रशासकीय यंत्रणा आम्हाला मागासवर्गीय असल्यामुळं आमचा छळ करतात असं आम्हाला आढळून येत आहे। म्हणून आमच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे। अशा पद्धतीनं आम्ही पोलीस प्रशासनाला अर्ज देखील दिलेला आहे। तरी आमचं पोलीस प्रशासनाला, तहसीलदारांना, प्रांताला, SP ना, कलेक्टरना, कोल्हापूरचे विशेष महापोलीस सुनील फुराई साहेब IG यांना, महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुख्यमंत्री तथा देवेंद्र फडणवीस यांना अर्ज दिलेला आहेत। आणि आमचा जीव गेल्यानंतर, आम्ही खलास गेल्यानंतर अशा लोकांवर तुम्ही FIR नोंद करून गुन्हा दाखल करणार आहे का? फक्त तुम्ही NC घेऊन त्यांना प्रतिबंधात कारवाई करणार का तुम्ही? असं तुम्हाला असं वाटतंय का? मग आपला परभणी बीडमध्ये जे घडलेल्या घटना आहेत अशा कारणामध्ये व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरत नाही। जर आमच्या जीविताला धोका झाला आणि इथून पुढे आम्हाला कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका। जर आम्ही कायदा हातात घेतला तर आमचे पण हात मजबूत आहेत, पण आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते, संस्थेचे पदाधिकारी असल्यामुळं आम्ही कायद्याचा गलत वापर करत नाही, आम्ही सामाजिकच कार्य करणार। जसे की महात्मा गांधींनी सुद्धा एक कानाखाली मार काय पण सुधर, तशीच आमची पद्धत आहे, एक कानाखाली मार पण सुधर असं आम्ही म्हणत असतो। म्हणून आमच्या इथून पुढील काळात पोलीस प्रशासनाने आमच्या या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी, नाही तर आम्हाला हे आंदोलनाची दिशा पुढे वाढवायला लागणार आहे।
आणि आम्ही इथून पुढे सर्व पक्षी आणि सर्व संघटना मिळून एक मोठं जहाल आंदोलन आम्ही कराड शहरात उभं करू, याची दक्षता घ्यावी. आणि आमच्या जीविताला धोका असल्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला पोलीस सुरक्षा पुरवावी, आंदोलनस्थळी देखील पोलीस सुरक्षा पुरवावी ही आमची मागणी आहे.